हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या जेवणामध्ये जे दिसतंय ना शिजताना तेवढंच आहे. तर हे माझं फ्लॉवर पॉट जे मी किचनसाठी मागवलं होतं, तुम्ही याचा शॉर्ट्स पाहिलाच असेल, मी शोरून मागवलं होतं. आणि आज मी बनवणार आहे तुरीचं सांबार आणि डाळींचा डोसाच बनवणार आहे. इतर वेळेला आम्ही चिलासुद्धा बनवतो तर डाळ ना आम्ही कोणतीही डाळ असली तर भिजवून घेतो. डाळी भिजवल्याने काय होतं तर त्यातलं जे आम्ल असतं त्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे पित्ताचा त्राससुद्धा कमी होतो. तसंच डाळी भिजवल्यामुळे शिजतातही लवकर. बाकी काही लोकांच्या अजून काही पद्धती असतील याबद्दल बोलण्याच्या, काही लोकांना न पटण्याच्या पद्धती असतील, पण डाळी प्रत्येक वेळेला भिजवून घेतलेल्या चांगल्या असतात. म्हणजे पहा ना, आज आमच्या जेवणामध्ये फक्त डाळी आहेत, कारण डाळींचाच डोसा आहे आणि डाळींचंच सांबार आहे. डोस्यामध्ये मी तांदळाचं पीठ बिलकुलही वापरलेलं नाही आहे आणि तांदूळसुद्धा भिजवून घेतलेला नाही आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण ओकिनावामध्ये सर्वात कमी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे तिथली खाद्यसंस्कृती. त्यामुळेच जगभरातील आहार तज्ज्ञांमध्ये ओकिनावा खाद्यसंस्कृती हा चर्चेचा विषय आहे. रिकस युनिव्हर्सिटीच्या मोकोटा सुझुकी या हृदयविकार तज्ज्ञांच्या नोंदीमध्ये ओकिनावा खाद्यसंस्कृतीची सखोल माहिती मिळते. 1970 साली त्यांनी ओकिनावा खाद्यसंस्कृती आणि दीर्घायुष्य यावर 700 लेख प्रकाशित केले होते. ओकिनावा म्हणजे हे जपानमधील एक शहर आहे. द ओकिनावा प्रोग्राम हे या विषयावरील मार्गदर्शक मानलं गेलेलं पुस्तक प्रकाशित केले होते. आणि जे मी आता तुम्हाला सांगत आहे ना, हे इकिगाई या पुस्तकामधील सांगत आहे. आता माझं बाळ उठलं होतं, त्याला थोडंसं शांत केलं मिक्सरच्या आवाजामुळे आणि पुन्हा मी माझ्या कामाला सुरुवात केली. तर मी सांगते तुम्हाला तिथल्या लोकांचं खाण्याची पद्धत. तर इथले जे रहिवासी आहेत ना, ते विविध प्रकारचं खाद्य खातात, ज्यामध्ये विशेषतः भाज्यांचं प्रमाण जास्त असतं. विविधता हे त्यांच्या दीर्घायुष्य जीवनाचं रहस्य असू शकतं. ओकिनावामध्ये शतायुषी लोकांच्या सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलं की 206 प्रकारचे पदार्थ खातात, ज्यामध्ये विविध मसाल्यांचाही समावेश असतो. ते रोज कमीत कमी 18 प्रकारचे पदार्थ खातात आणि आपण ज्याला सुधारित सकस आहार खाद्यपद्धती मानतो त्याच्या हे एकदम विरुद्ध आहे. ते रोज कमीत कमी 5 वेळा फळं आणि भाज्या खातात. दिवसातून ते 7 विविध फळं खातातच. आपण जे खात आहोत ते योग्य आहे की नाही हे ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे टेबलावरील अन्नाकडे बघून हे तपासायचं की आपण इंद्रधनुष्य जेवण घेत आहोत का. याचा अर्थ आपल्या जेवणामध्ये लाल ढोबळी मिरची, गाजर, पालक, कोबी आणि वांग इतक्या गोष्टी आहेत का. तर 1 महिना झाला तरी माझा कढीपत्ता किती ताजा होत आहे मी तुम्हाला दाखवलं. तसंच मी जेवणामध्ये खूप बारीक जी मोहरी मिळते ना ती वापरते, ज्याच्यामुळे सांबारमध्ये ती टच लागत नाही. तर असे वेगवेगळे रंग सामावलेले असले ना तर ते झालं इंद्रधनुष्य जेवण. त्याचबरोबर भाज्यामध्ये बटाटे, कडधान्य, टोफूसारखे पदार्थ असतील असे ते पाहतात. ओकिनावामध्ये 30% जास्त कॅलरीज या भाज्यांमधून येतात. भात हे ओकिनावामधील मुख्य अन्न आहे. भातामध्ये ते कधी कधी न्यूडल्सही खातात. ते साखर फारच कमी प्रमाणात खातात आणि जरी खाल्ली तरी ते ऊसापासून बनवलेली साखर खातात. आम्ही बऱ्याच वेळा ऊसाच्या शेतींमधून फिरलो आणि नाकीजिन कास्टेल इथे ऊसाचा रसही प्यायला होता. इथे लहान लहान दुकानांमध्ये ऊसाचा ताजा रस काढून प्यायला दिला जातो, ज्याचे कित्येक फायदे आहेत. कमी कॅलरीजचं अन्न खाणं, साखर टाळणं आणि मिठाचं प्रमाण कमी ठेवणं हे हेल्दी राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर इथं तर माझं हेल्दी जेवण तयार होते. तुम्ही आज तुमच्या जेवणामध्ये काय बनवले हे कमेंट करून नक्की सांगत जावा. तसेच रोजच्या सातारी जेवणाचे शॉर्ट्ससुद्धा येत असतात, ते तुम्हाला आवडतात का? तुमच्या डब्याला काय असतं हे सुद्धा त्या शॉर्ट्सला नक्की सांगा. सांबर आणि डाळींचे डोसे इथे तयार आहेत. भेटूयात पुन्हा एकदा. बाय.